Hello students, good morning. How are you all? I think all you are fine. Okay, today we are going to learn remaining games. First we are going to get information about the game 5 on page 7. The name of the game is a friendly challenge. Okay, I will read the question first and then we will discuss over it, or I will explain it. Now discussion is not possible. Form pairs, write a wrong sentence and ask your partner to correct it. बघा, दोघांच्या जोडीनं ही गेम खेळायची आहे. राईट अ रॉंग सेंटेन्स अँड आस्क युअर पार्टनर टू करेक्ट इट. एकानं चुकीचं वाक्य बनवायचं आहे जे व्याकरणदृष्ट्या चुकीचं असेल किंवा वर्ब चुकीचं वापरलं असेल. विशेषतः वर्बमध्ये चुका त्या करायच्या आहेत. चुकीचं सेंटेन्स बनवायचं आहे आणि मग तुमचा जो पार्टनर, तुमचा जोडीदार जो असणार आहे त्यानं ते दुरुस्त करायचं आहे. इफ नेसेसरी, आवश्यक असेल तर रेफर टू द फॉलोइंग टेबल्स. जर तुम्हाला आवश्यक वाटत असेल तर खालचे टेबल्स फॉलो करा. अदरवाइज यू कॅन मेक युअर ओन सेंटेन्सेस. यू कॅन मेक सेंटेन्सेस रॉंग अँड यू कॅन मेक युअर सेंटेन्सेस करेक्ट. तुमची वाक्य तुम्ही चुकीची बनवू शकताय आणि तुमच्या मित्राला ते बरोबर करू शकताय. इफ यू फील दॅट यू नीड गायडन्स, दॅट टाइम यू कॅन यूज द बिलो इन्फॉर्मेशन. बट फील फ्री टू फ्रेम युअर ओन सेंटेन्सेस. स्वतःची वाक्य बनायला प्राधान्य द्या. बट रिमेंबर यू मस्ट बी एबल टू करेक्ट युअर ओन wrong sentence. Suppose you framed or you made a wrong sentence, you should be able to correct it. तुम्ही एखादं चुकीचं वाक्य बनवलं तर ते वाक्य तुम्हाला बरोबर करता आलं पाहिजे. ओके, सो दॅट इज द गेम. नेम ऑफ द गेम इज अ फ्रेंडली चॅलेंज. यू हॅव टू प्ले दिस गेम इन अ पेयर. पेअरमध्ये तुम्हाला जो दोघांच्या मध्ये गेम खेळायचा आहे. वन स्टुडंट विल मेक द सेंटेन्स रॉंग or you will frame the wrong sentence and other will correct it. दुसरा तो बरोबर करेल. if he is not able to correct it, जर त्याला व्यवस्थित ते बरोबर करता येत नसेल, the student or the partner who has made the wrong sentence, he should be eligible to make the sentence correct. ज्यानं ते वाक्य चुकीचं बनवलेलं आहे त्याला ते वाक्य बरोबर करता आलं पाहिजे. ओके, we will see some examples. Beginning of some sentences are given there. Use of be. be ही क्रियापदाची रूप आहे. त्याचं इथं माहिती दिली बघा. I am, we are, you are, you are, he, she, it, is, they are. हा वर्बचा प्रॉपर किंवा योग्य उपयोग आहे. तर त्याच्या पुढं तुम्हाला वाक्य घालून ते वाक्य तुम्हाला बरोबर करता येतं. ॲज अन एक्झाम्पल बघा, आय एम बॉय. हे बरोबर वाक्य आहे, बरोबर आहे. पण आपण असं म्हटलं आय इज बॉय, तर इथं चूक काय आहे, तर इजच्या ऐवजी तिथं एम पाहिजे. म्हणून करताना जो वाक्य चुकीचं करणार आहे त्यानं करायचं आय इज बॉय. जेव्हा दुसऱ्यानं ते वाक्य दुरुस्त करणार आहे त्यावेळेला ही विल करेक्ट द सेंटेन्स अँड ही विल राईट आय एम अ बॉय. ओके, सो अनदर सेंटेन्स आय विल राईट यू आर रीडिंग. ओके, द सेंटेन्स इज यू आर रीडिंग. आय मेक द रॉंग सेंटेन्स फर्स्ट. यू इज रीडिंग. So after you there should be are as a to be form. So if the wrong sentences will be like that, चुकीचं वाक्य असेल बघा, you is reading and the partner will correct it, you are reading. अशा पद्धतीने तुम्हाला यूज ऑफ बी चे 5 वाक्य बनवा. चुकीचे करा आणि दुरुस्त करून तुम्हीच खाली लिहा. कारण आता वर्गामध्ये करायची ही ॲक्टिव्हिटी आहे. आता लॉकडाऊनमुळे आपण घरीच आहोत, त्यामुळे चुकीची वाक्य स्वतः पास करा आणि दुरुस्त करून ते तुम्हीच लिहा. यूज ऑफ बी ची 5 वाक्य करा. यूज ऑफ डू ची आहेत. आता डू मध्ये काय आहे बघा, इथं आय च्या पुढं डू किंवा डोंट, वी डू डोंट, यू डू डोंट, यू डू डोंट, आणि इकडे ही सी इटच्या पुढं डज किंवा डझंट येतं, डज नॉट येतं, आणि देच्या पुढं डू किंवा डू नॉट. असं वाक्य बनवलं आपण, आय डझंट वर्क. हे बरोबर वाक्य आहे का? नो, दॅट सेंटेन्स इज रॉंग. आय पुढं नेहमी डू किंवा डोंट येतं. आता इकडे वाक्य काय केलं बघा, आय डझंट वर्क. तर ते चुकीचं वाक्य आहे. ते बरोबर असं होईल की आय डू वर्क किंवा आय वर्क किंवा आय डझंट
वर्क असेल तर आय डोंट वर्क असं ते त्याचं उत्तर येणार. त्यानंतर यूज ऑफ हॅव, हॅवचा वापर करायचा. ॲडिंग येस ऑर ई एस, आय लाईक मँगोज, इथं वर्ब जे आहे तिथं लाईक आहे, तर तिथं आय लाईक्स मँगो म्हटलं तर ते वाक्य चुकीचं झालं, कारण आयच्या पुढं येणाऱ्या क्रियापदाला यस प्रत्यय लागत नाही. आय लाईक, तसं ही बघा, ही लाईक्स मँगोज, बरोबर आहे का, तर तिथं लाईक्सच पाहिजे, तिथं आपण ही लाईक मँगो म्हटलं की ते वाक्य चुकलं. अशा पद्धतीनं प्रत्येकाची तुम्ही काय करायची, 5-5 वाक्य चुकीची करा आणि ती दुरुस्त करा किंवा बरोबर करा. हा प्रश्न महत्त्वाचा आहे, ही गेम महत्त्वाची आहे. खाली काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत बघा. आय इज अ पॅरेट, इज इट करेक्ट सेंटेन्स? नो. I am a parrot. You doesn't study hard. Is it a correct sentence? No. You don't study hard is the correct sentence. My teacher are very nice. Okay, my teacher means only one teacher is mentioned there. So my teacher is very nice. They read apple eat. Okay, the structure is totally wrong. They eat red apple. I like play ball. I like to play with ball. I like milks. No, I like milk. असं वाक्य ते बरोबर येणार. प्लीज करेक्ट देअर सेंटेन्सेस, त्यांची वाक्य बरोबर आपल्याला करायची आहेत. तर इथं गेम 5 मध्ये तुम्हाला काय करायचं आहे बघा. यूज ऑफ बी, यूज ऑफ डू, यूज ऑफ हॅव, ॲडिंग येस टू वर्ब्स आणि ए ऑर अँड. ए कधी वापरायचं, अँड कधी वापरायचं तुम्हाला पाठीमागे सांगितलेलं आहे बघा. तरी तुम्हाला पुन्हा मी आठवण करून देतो. इफ द वर्ड स्टार्ट्स विथ ए ई आय ओ यू वॉवेल, ए ई आय ओ यू या 5 अक्षरापैकी एखाद्या अक्षराने एखादा शब्द सुरू झाला की त्याच्या अगोदर आपण अँड वापरतो. जसं ॲपल, ॲपलचं बिगिनिंग लेटर आहे ए, त्याच्या अगोदर आपण अँड ॲपल म्हणायचं. ओके, इन दिस वे यू हॅव टू मेक सम मिस्टेक्स ऑफ ए ऑर अँड कम्प्लीट इट. सो प्रत्येकाची 5 वाक्य तुम्हाला लिहायची आहे. ऑन पेज 8 पान 8 वरती बघा. वी आर गोइंग टू गेट इन्फॉर्मेशन अबाउट गेम 6 क्वेश्चन रेस इज देअर. इथं आपल्याला काय करायचं आहे, राईट 1 मिनिंगफुल क्वेश्चन ईच बिगिनिंग विथ द फॉलोइंग वर्ड्स. फॉलोइंग वर्ड्स आर गिवन देअर, बिगिनिंग वर्ड्स आर गिवन देअर. सुरुवातीचे शब्द दिलेले आहेत. यू हॅव टू कम्प्लीट द क्वेश्चन. ओके, यू मस्ट यूज न्यू आयडियाज इन ईच क्वेश्चन. Do not write the same, do not use the same words. So you have to use your new ideas for that. As an example, I have done some of the questions here. You will look here. काही प्रश्न मी बनवलेले आहेत, तुम्हाला आता इथं पुस्तकाच्या पानावरती दिसतील. Who are you? What is your name? Are you happy? Have you read a story? Do you like milk or do you like something? Does he play? In this way, aren't they happy? Doesn't she look happy? I come in. May I come in? Did he run? Won't you like it? In this way, you have to make sentences. You have to frame questions like it. या पद्धतीने तुम्हाला प्रश्न बनवायचे आहेत. आता ॲज अन एक्झाम्पल आपण जर क्वेश्चनच्या स्ट्रक्चरचं पाहिलं तर WHO शब्दानंतर काय येतं बघा, टू बीचा फॉर्म येतो. यम येतं, आज यम येतं, इज येतं, आर येतं. हां, तर इथं तुम्हाला अशा पद्धतीने ही गोष्ट लक्षामध्ये घेऊन सम ऑफ दी क्वेश्चन्स आर मेड बाय मी. यू सी दोज क्वेश्चन्स, ऑब्झर्व केअरफुली अँड फ्रेम युअर ओन क्वेश्चन्स. तुमचे स्वतःचे प्रश्न खाली बनवा. तर प्रत्येकी 2-2 प्रश्न तुम्हाला प्रत्येकाचे वहीमध्ये बनवायचे आहेत. इज दॅट क्लिअर टू यू? क्वेश्चन 6, game 6 question race is there. Actually it has to be completed. The person who will complete first this chart, he is supposed the winner. आता हे जेवढ्या लवकर कोण सगळ्यात अगोदर प्रश्न बनवेल बरोबर अचूक तो त्याचा विनर असेल. बट नाव इट इज नॉट पॉसिबल फॉर अस बिकॉज ऑफ लॉकडाऊन टू मेक द विनर. So you have to complete it at home, and additional study is that you have to make 2 questions by using the beginning word. दिलेला सुरुवातीचा शब्द घेऊन प्रत्येकाचे 2-2 तुम्हाला प्रश्न वहीमध्ये लिहायचा आहे. ओके, सो नाउ वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट गेम 7. गेम 7 is there, mirror mirror on the wall. It is very interesting game and it is for funny. Okay,
विदिन 5 मिनिट्स, 5 मिनिटामध्ये काय करायचं आहे बघा. राईट डाऊन ॲज मेनी सेंटेन्सेस ॲज यू कॅन रिप्लेसिंग द वर्ड्स इन द बॉक्सेस with those given below each box. If you observe this activity you will see that तुम्ही ही ॲक्टिव्हिटी ऑब्झर्व केला किंवा पुस्तकाच्या पेज 8 वरती गेम्स येऊन पाहिला तर तुमच्या लक्षामध्ये येईल की काही जे शब्द आहेत त्यांना डार्क केलेलं आहे किंवा त्यांना एका स्पेशल कलरमध्ये ठेवलेलं आहे, हायलाईट केलेले आहेत. आणि मग आपल्याला काय करायचं आहे, त्याच्या खाली जी काही अनेक बाकीचे शब्द दिलेले आहेत तर ते वाक्यातील दिलेल्या शब्दाऐवजी ते शब्द घेऊन वाक्य आपल्याला नवीन बनवायचे आहेत. ॲज अन एक्झाम्पल बघा, आय एम वॉचिंग माय फेस इन माय मिरर, हे पहिलं वाक्य त्यांनी दिलेलं आहे. आता आय एमच्या ठिकाणी आय यूज वी आर, मी वी आर वाचतो. वी आर वॉचिंग माय फेसच्या ऐवजी आवर फेसेस, इन मायच्या ऐवजी आवर मिरर. वी आर वॉचिंग आवर फेसेस इन आवर मिरर. अशा पद्धतीने तुम्हाला वाक्य बनवायचे. आणखी बघा, आय एमच्या ऐवजी मी घेतो यू आर. यू आर वॉचिंग युअर फेसेस इन युअर मिरर. इन दिस वे यू हॅव टू फ्रेम द सेंटेन्सेस. तुम्हाला ही वाक्य बनवायची आहेत. अँड देन ट्राय टू ट्रान्सलेट दीज सेंटेन्सेस इन टू युअर मदर टंग. ती वाक्य तुम्ही मराठीमध्ये भाषांतरित करत आहे त्यावेळेला तुम्हाला त्याच्यातला खऱ्या अर्थाने विनोद करेल किंवा ती गमतीसाठी ही ॲक्टिव्हिटी आहे. त्याला म्हणायचं मिरर मिरर ऑन द वॉल. आता टीचरसाठी एक नोट दिलेली बघा खाली की तुम्ही जी वाक्य लिहिलेली आहेत ती वाक्य काय करायची, आरशाच्या पुढे धरायची, म्हणजे नेमकं तुमच्या त्याच्यामध्ये आणखी आपल्याला फन किंवा मजा आपण ॲड करू शकतो आणि आपण ते नंतर वाचायचं आहे. त्यासाठी मिरर मिरर ऑन द वॉल ही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. लिहिलेले शब्द किंवा वाक्य आहे ती आरशाच्या समोर धरा आणि वाचा. इट विल बी मोर फनी, ती मजेशीर होईल. ओके, सो गेम 7 यू हॅव टू राईट डाऊन वन सेंटेन्स बाय यूजिंग द गिवन वर्ड्स बिलो द प्रॉपर ऑर्डर. ओके, अशा पद्धतीने गेम 7 तुम्हाला या ठिकाणी पूर्ण करायची आहे. ओके, लुक हिअर, टुडे वी हॅव लर्नड अबाउट द गेम नंबर 5 ऑन पेज 7, game number 6 on page 8 and game number 7 on page 8. So you have to complete these games, you have to play these games, you have to write down the words, the sentences as well as the questions and you have to complete this work. या आठवड्यासाठी तुम्हाला काय अभ्यास आहे बघा की गेम 5 मध्ये असणारे जे काही प्रत्येकाची वाक्य तुम्हाला मी बनवायला सांगितले. प्रत्येकाची 5-5 वाक्य बनवायची आहेत. पहिल्यांदा तुम्हाला यू हॅव टू मेक द सेंटेन्स रॉंग, चुकीचं वाक्य बनवायचं आहे, देन यू हॅव टू करेक्ट इट. असं प्रत्येकाची 1 2 3 4 5 त्याच्यामध्ये यूज ऑफ बीची 5 वाक्य, यूज ऑफ डूची 5 वाक्य, यूज ऑफ हॅव, ॲडिंग येस टू वर्ब्स अँड ए ऑर ॲन. अशा पद्धतीनं तुम्हाला 5 चुकीची वाक्य ती बरोबर करून 5 तुम्हाला वाक्य लिहायची आहेत. क्वेश्चन 6 क्वेश्चन रेस या गेममध्ये तुम्हाला प्रत्येकी 2-2 WH क्वेश्चन्स लिहायचे आहेत. आणि गेम 7मध्ये मिरर मिरर ऑन द ऑलमध्ये जिथं ज्या शब्दांखाली काही शब्द दिलेले आहेत, वाक्यातील ज्या मुख्य शब्दांखाली काही शब्द दिलेले आहेत त्या शब्दांचा वापर करून तुम्हाला वाक्य बदलून लिहायचं आहे किंवा तो भाग बदलायचा आहे, जसं मी तुम्हाला आता उदाहरणामध्ये सांगितलं. इन दिस वे यू हॅव टू कम्प्लीट दीज 3 गेम्स in your notebook, and then in the next week we are going to understand parts of speech page 9. Okay.